या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण सोलापूर येथील शासकीय मैदानावरती या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे आपल्या सोबत असणार आहेत। आपण या स्पर्धेविषयी त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि यस न्यूज। नमस्कार। काय सांगाल, सोलापुरात आता स्पर्धा होत आहेत आणि आल्यानंतर तुम्ही क्राऊड आणि धनुर्धर असतील किंवा पालकांमधला उत्साह तुम्ही निश्चितपणाने जाणवला असेल, काय भावना आहेत नेमकी आपल्या? सोलापूरमध्ये ह्याच महिन्यात होऊ घातलेली ही दुसरी स्पर्धा आहे। मी आपल्याला सांगायला काही खंत नाही मला, कारण आमची एक स्पर्धा होती दुसऱ्या ठिकाणी, पण काही कारणवश ती रद्द झाली। असं असताना जेव्हा आम्ही अडचणीत आलो, जेव्हा महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन अडचणीत आलं, त्यावेळेस सोलापूर जिल्हा आर्चरी असोसिएशन पुन्हा धावून आला मला तिला, आणि 15 दिवसापूर्वीच एक स्पर्धा त्यांनी घेतली होती अरण इथे, आणि लागोपाठ 15 दिवसाच्या अंतराने ही दुसरी स्पर्धा त्याही पेक्षा मोठ्या प्रमाणात सोलापूरला होते। इथे आल्याबरोबर जेव्हा मला हे कळलं की 31 जिल्ह्यातनं 730 पेक्षा जास्त स्पर्धक इथे आले आहेत, म्हणजे एक अध्यक्ष म्हणून या गोष्टीचा खरोखर अभिमान आहे आणि सोलापूर राज्य असोसिएशनचा अभिनंदनही करावे आणि आभारी मानावे अशाची परिस्थिती झालेली आहे। आता खरं तर जिल्हा असेल किंवा राज्य असतील, यातून आता धनुर्धर खरं तर वाढतायत आणि मग त्याचा ताण संघटनेवरती कुठेतरी येतोय असं वाटतंय का? नाही, जेव्हा पोरं सक्सेसफुल असतात तेव्हा पालकांवर ताण येत नसतो। सक्सेस याचं स्वप्न आम्ही गेल्या 25 वर्षापासून पाहतोय आणि मला असं वाटतं की जी 25 वर्ष मेहनत झाली आहे त्याचं फळ आता मिळायला लागलं आहे। त्याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर 7 इंटरनॅशनल चॅम्पियन्स महाराष्ट्राकडे आहे। आपण ऑल इंडियाचा विचार केला तर साधारणतः 60 ते 70% त्यातले आर्चर्स हे महाराष्ट्रातनं चालले आहेत आणि कितीतरी इंटरनॅशनल प्लेयर्स आज महाराष्ट्रात आहे। हा जो सक्सेस आहे त्याचा ताण आम्हाला येऊ शकत नाही, याचा आनंद आम्हाला वाटणार आहे। आता आगामी काही कालावधीमध्ये किंवा मागच्या 1-2-3 महिन्यापासून थोडस संघटनेमध्ये थोडस काहीतरी सुरू असल्याचं ऐकायला मिळतंय, नेमकं काय त्यामध्ये तथ्य आहे की नाही? नेमकं प्रत्येक घरात भांडी वाजतात हे लक्षात घ्या। संघटना त्यालाच म्हणता येईल तिथे विचारांमध्ये काही ना काही मतभिन्नता असेल, पण मतभिन्नता म्हणजे मतभेद होऊ शकतात, मनभेद होऊ शकत नाही। आमच्या संघटनेचा आपण जर इतिहास पाहिला तर मला असं वाटतं आजतागायत पूर्ण वेळ हा अध्यक्ष हा बिनविरोध निवडून आलाय आणि आताही परिस्थिती तीच राहणार आहे। आता आगामी काही प्लॅन्स आहेत का संघटनेकडे की आता खरं तर इतकं आर्चरी वाढवण्यासाठी, धनुर्विद्या वाढवण्यासाठी प्रयत्न संघटनेकडून केलेले आहेत, आता वेगळे काही प्लॅन्स आहेत का? हर घर आर्चरी सारखा एक उपक्रम सुद्धा राज्यात आपल्या मोठ्या प्रमाणात राबवला, असे काही प्लॅन्स आगामी काळामध्ये आहेत का संघटनेकडे? नाही, हर घर आर्चरी तेव्हा केला आम्ही जेव्हा आमच्याजवळ माणसं खूप होते पण आर्चरी पोहोचायची होती। आता माणसे झाले आहे, क्वालिटी पण आली आणि क्वांटिटी पण दोन्ही आहे। आता सब कुछ महाराष्ट्र हा आमचा नवीन नारा आहे। आता जे आपण म्हणतो की 60 ते 70% येणाऱ्या भविष्य काळात 100% महाराष्ट्र टीम ही भारताला रिप्रेझेंट करेल अशी आमची इच्छा आहे। सर, धन्यवाद। तर निश्चितपणानं महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना त्या मार्फत केले असणारे जाणारे आगामी प्लॅन काय आहेत, तर हर घर आर्चरीचा प्लॅन राबवला होता, तसा आता सबकुच महाराष्ट्र हा प्लॅन निश्चितपणानं राबवला जाईल असं राज्य संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलंय। तर सोलापुरातल्या शासकीय मैदानावरती आपण धनुर्विद्याच्या स्पर्धा आहेत या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो। आता सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव आणि राज्य संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास रणदेव सर असणार आहेत। आपण त्यांच्याकडनं अधिक आता या स्पर्धेविषयी माहिती जाणून घेणार। सर, स्वागत आहे आपल्याला। सोलापुरात आता 22-23 वर्षानंतर परत स्पर्धा होत आहेत आणि तोच जल्लोष पुन्हा एकदा पाहायला सोलापुरात मिळते, काय भावना आहेत? नमस्कार, मी हरिदास रणदिवे, आमच्या महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे कुटुंब प्रमुख, आमच्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट देशपांडे सर यांनी सोलापूरला नेहमीच धनुर्विद्येमध्ये झुकतं माप दिलेलं आहे। ज्या वेळी आम्ही त्यांच्याकडे एखादं सहकार्य किंवा अपेक्षा व्यक्त करतो, प्रत्येक वेळी त्यांनी 2-2 हातांनी भरभरून आम्हाला दिलेलं आहे। सोलापूर जिल्ह्याचे युवक हृदय सम्राट आमदार आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील, क्रीडाप्रेमी आमच्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातून लोकसभेवरती गेलेले
धैर्यशील मोहिते पाटील साहेब या दोघाही बंधूंचा धनुर्विद्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे आणि त्यांनी वेळोवेळी या धनुर्विद्येसाठी योगदान दिलेलं आहे. मला आठवतंय 2005 साली मी आणि धैर्यशील मोहिते पाटील साहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये मागेल तिथं मोफत धनुर्विद्येचं प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही दोघं पण फिरत होतो. इथं सुद्धा सोलापूरच्या एडी जोशी प्रशालेमध्ये मी आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी येऊन मोफत धनुर्विद्या प्रशिक्षण दिलं. त्यामुळं आज सोलापूरकडं नॅशनल मेडल्स तर कित्येक आहेत, पण इंटरनॅशनलचे सुद्धा 6 खेळाडू सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. यामधून अनेक खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनामध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत. अनेकांना आपल्या जीवनचरित्राची साधनं मिळालेली आहेत. निश्चितपणानं क्रीडाकडे वळल्यानंतर माणसाची सर्वांगीण प्रगती होते हे सिद्ध झालेलं आहे. सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये ही दुसऱ्यांदा स्पर्धा होते आणि ते 3 स्पर्धा होत आहेत. 15 दिवसांपूर्वीच आरणच्या यशोदा गुरुकुलमध्ये 15 वर्षाखालील चॅम्पियनशिप झाली आणि आज सोलापूरच्या नेहरूनगर शासकीय क्रीडांगणावरती अंडर-10 आणि अंडर-13 अशा 2 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये एकूण हजर झालेली संख्या 772 आहे. हा जो खेळाडूंचा आकडा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप मोठा आकडा आहे आणि त्यासाठी लागणारी ती तगडी व्यवस्था आम्हाला महाराष्ट्राला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी जेव्हा सकाळी वॉकिंगला लोक येत होते 8:30 पर्यंत ते बघायचे, अख्खं मैदान फुललेलं असायचं आणि धनुर्विद्येचा जोश पाहून त्यांनी महाराष्ट्राला आणि सोलापूर जिल्ह्याला धन्यवाद दिलेले आहेत. निश्चितपणानं त्यांचं अभिनंदन आम्हाला आणखी पुढे जायला मदत करेल. धन्यवाद. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसट, सोलापूर.